पोलीस स्टेशन त्याचा मागे चला वाढलाय ना सगळ्यांनी। या ना मनोज सर मागे ना, हे काय मी आलोच मागे व्हिडिओ मध्ये पूर्ण नाही दिसत। चला ना. अरे नाही ते हा म्हणून बोलतो तर मागे काय आला। बोलतोय? मुख्य कोण आहे? मुख्य आरोपी एक त्यांना बाजूला घेऊन घ्या पिक्चर चला। ते छत्री पकडून घ्या. ड्रग्स असेल इतर अंमली पदार्थांमध्ये अडकत आहेत, त्यातच तुम्ही आता मोठी कामगिरी केलेली आहे। कशा प्रकारची कामगिरी तुमच्या टीमने केलेली आहे, एकंदरीत पूर्ण ड्रग्सचा साठा सोडून कशा प्रकारे असं गुन्हे शाखा घटक 5चे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले आणि त्यांच्या टीमने 1 जून रोजी पोलीस स्टेशन कासारवडोलीच्या हद्दीमध्ये 10 ग्रॅम MD जप्त केला होता। त्या अनुषंगानं गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केले होते, एक विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला। सदरच्या गुन्ह्यामध्ये MD हा जो अंमली पदार्थ आहे तो उत्तराखंड येथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्यांनी आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक 5चे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API भूषण शिंदे, API शरद पाटील, API पल्लवी ढगे आणि PSI माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं। उत्तराखंड पिथोरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण MD बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला। त्या ठिकाणी MD बनवण्यासाठी लागणारे साहित्य, त्याचबरोबर केमिकल, मशीन असं सर्व तिथं साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं। तिथं एकंदरीत 18 लाखाचा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी जप्त केला। त्या कारखान्यामध्ये जे MD बनवणारे इतर आरोपी होते, या गुन्ह्यामध्ये जे पाहिजे आरोपी होते 3, ते आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने PSI माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या 3 आरोपींना अटक केलं। त्याच्यामध्ये ओम गुप्ता, भीम यादव आणि अमर कुमार कोहली असे 3 आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली। तर या एकंदरीत गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मुख्य जे सुरुवातीचे आरोपी आहेत 2, विशाल सिंग आणि मल्लेश येवला, हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। त्यानंतर 3 जे आरोपी उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरवरून आपण अटक केले त्यांना मान्य न्यायालयाने 5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकूण 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सर कशा प्रकारची हे ट्रेनिंग घेतली होती आणि काय बॅकग्राऊंड आहे, कशा प्रकारची ट्रेनिंग बनवायची? हे जे आरोपी आहेत हे उत्तर प्रदेश पिथोरगड या ठिकाणी मेलतोडा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी त्यांची MD बनवण्याची फॅक्टरी होती किंवा कारखाना होता, त्या ठिकाणी ते MD बनवत होते। त्यासाठी